गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर गौरवसोबत असणारा भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी. भाग्येश ओसवालच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे दाखल. गाडी जप्त करण्यात आलेली आहे, मात्र गाडीच्या पुराव्याशी छेडछाड करण्यात आलेली आहे. मोबाईल अद्याप दिलेला नाही आहे, मोबाईल जप्त करायचा आहे. शेजारी बसणाऱ्या मित्राने गौरवला हे कृत्य करण्यास भाग पाडलं. असं केलं नसतं तर कदाचित गौरवने हे कृत्य केलं नसतं. पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी. शेजारी बसणाऱ्या मित्र भाग्येश ओसवाल याने गौरवला उत्तेजित केलं म्हणून त्याने हे कृत्य केलं. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी. आज रोजी आरोपीला 1 दिवसाची काल PC दिली होती. आज आता 5 वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे, जी BMWच्या कारमुळे हे सगळं हे झालेलं आहे. ती कार जप्त केलेली आहे. परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची, ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन 238 BNS लावलेलं आहे, परंतु ते सेक्शन बेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आरोपीचा. तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.